यावल तालुक्यातील शहरी वन ग्रामीण पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मस्जिद, मंदिर, गुरुद्वारा, चर्च, बौद्ध विहार व इतर धार्मिक स्थळे यावरील भोगे ध्वनी क्षेपण यंत्र लावण्यासाठी रीतसर लेखी अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांचे जबाबदार, शांतता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील व पत्रकार बांधव यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली। त्यावेळी सर्व संबंधितांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि कायदा, शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले। प्रार्थना स्थळांच्या सर्व संबंधितांनी आपले किंवा आपले सहकारी यांच्याकडून नियमाचे तंतोतंत पालन करावे व लावण्यात आलेले भोंगे ध्वनिक्षेपण यंत्र वापरासाठी परवानगी घ्यावी। अशी परवानगीसाठी संबंधितांनी कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याबाबत पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी मोलाची माहिती दिली। MCN न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी, यावल। सर्व अधिकारी मला नाही, मी एक प्रतिनिधी शासनाचा, एक पोलीस स्टेशनचा मी प्रभारी अधिकारी आहे आणि मी शासनाने आलेले निर्देश, न्यायालयाचे आलेले निर्देश तुमच्या समोर सांगणे, त्याचे इम्प्लिमेंटेशन करणे हे माझं काम आहे, माझं कर्तव्य। याच्यामध्ये फक्त काही गोष्टींमध्ये आपण थोडा एक रस्ता देतो की ठीक आहे, मी उदाहरणार्थ रात्री 10 वाजेला आस्थापना बंद झाले पाहिजे। आस्थापना म्हणजे तुमचे पान ठेले, हॉटेल्स जे काही आहे सगळे बंद झाले पाहिजे। तरी आता लोक म्हणतात साहेब आता आमचा सण उत्सव थोडासा वेळ वाढवणं, जे की माझ्या हातातला विषय नाही, तरी आपल्या स्तरावर आपण करून घेत असतो। परंतु ठराविक टायमापर्यंतच मला ते अधिकार आहेत ना, तोपर्यंत त्याच्या आधी मी करू शकतो का? मला रात्री घरी जाण्याच्या पूर्वी सर्व आस्थापना बंद करून जावं लागतं। मी जरी स्वतः जात नसेल, माझी गाडी फिरते, व्हिसल मारतील, सायरन मारतील की आता बंद करा। साधारणतः 9:45 आमची गाडी फिरते, वॉर्निंग असते।